यांनी देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. अभि कदम साहेबांना मी विनंती करते, आपण जर आला असाल तर या स्पर्धेमध्ये येऊन या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या व्यासपीठावरती आसर असतो बा. मनोजे पाटारे खोपोली खालापूर टेनिस क्रिकेटचे उपाध्यक्ष आहेत, त्यांना विनंती व्यासपीठावरती आहे. त्याचबरोबर सूरज केदारी आणि त्याच्या बरोबरीनं संतोष जोरकर ज्यांनी जोर लावला पण तो आज कमी पडला. या तिघांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं बा. प्लेअर ऑफ द मॅच पुन्हा एकदा नो डाऊट गणेश. ऑलराऊंडर भूमिका गणेशनं पार पाडली. तो गणेश ठरतोय प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी. आणि हा पुरस्कार देतील आदरणीय माजी नगराध्यक्ष रमेश दादा जाधव यांच्या शुभ हस्ते हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. तो गणेश या खेळाडूला, पाली भोतिवली संघाचा खेळाडू. परवा 7च्या ठोक्यावरती नवघर आणि त्याचबरोबरीनं पाली भोतिवली या दोन संघांचा सामना परवाच्या रात्रीमध्ये पहिला खेळवला जाईल. क्वालिफाईड हा सामना आहे, त्यामुळे या सामन्यासाठी कोणताही उशीर करू नका. अन्यथा आयोजक जर उशीर केला तर 2 षटकांचा सामना तुमचा पूर्ण करतील आणि 2 षटकामध्ये निकाल काय लागेल हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे लवकर आलात तर जास्तीत जास्त षटकांचे सामने तुम्हाला खेळताना आम्हाला पाहण्यासाठी देखील आनंद होईल. मैदानामध्ये मात्र मॅच रंगतीये. एकीकडे आपण बघतो यशवंत एंटरप्राइजेस भानुवच खोपोली संघाचा सगळ्या खेम्यामध्ये आता थोडस हास्याचं वातावरण आहे. 12th मॅन पाठवा दोन्ही संघाचे. आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती मालदेव. सावंत सरांनी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात, आमचे समालोचन मित्र. आणि त्याचबरोबर अभि कदम यांनी देखील मालदेव संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. फलंदाजी करण्यासाठी जो 2 बॅटर मैदानामध्ये गेलेले आहेत, करण साळवी आणि त्याच्या बरोबरीनं सूरज लाड उर्फ मन्या. 12th मॅन पाठवा आलाय का, स्वागत आहे त्याचं. गोलंदाज अभिषेक मालदेव संघाचा पहिलं अस्त्र शस्त्र मात्र इथं पाहायला मिळते पंचांच्या अगदी डाव्या बाजूला. 7 विलान एंड करण्या पहिला चेंडू टाकला गेला. 2 क्षेत्ररक्षकांना थोडस चूक केली आणि या चुकीला माफी नाही. करण साळवीच्या बॅट मधनं आल्यात त्या 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीनं धावांचा श्री गणेश झालाय. विनायक जाधव खुश आहेत, त्यांनी दिलेलं आमंत्रण आणि पाहुण्यांनी दिलेली या स्पर्धेला पसंती. निकम केतन निकम साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं. त्यांना देखील मी विनंती केली आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं बा. केतनबाई निकम युवा नेते आहेत, त्यांचं स्वागत असेल. केपी वॉरियर्सचे सर्वा नागेशजी साळुंके यांनी टीम भानुवत संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत या टीमला. ते आल्या असतील तर त्यांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. टोटल 3 धावा आता स्कोर कार्डवरती आहेत. मालदेव संघाच्या विरोधात यशवंत एंटरप्राइजेस भानुवत संघ मैदानामध्ये खेळतोय. मन्यानं या चेंडूला मात्र ऑफसाईडच्या दिशेला खेळला आणि इथे मात्र मिळाली ती एक सिंगल. शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलाय आकाश सर आणि इथे मिळाली 1 धाव. एका धावेच्या मदतीनं टोटल 4 धावसंख्येची नोंद. नागेशजी साळुंके यांचं मी नक्कीच या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करेल. पॉइंटच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंट मध्ये चेंडूला पुन्हा एकदा झेल पकडण्यासाठी संधी शोधली होती क्षेत्ररक्षकानं, पण मिळाली ती 1 धाव झेल सुटल्यानंतर. 1 या धावेच्या मदतीनं आता टोटल 5 धावा आता स्कोर कार्डवरती आहेत. हलक्या हातानं या चेंडूला फर्स्ट स्लिपच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. सिंगल पुन्हा एकदा सूरजच्या बॅटमधनं पूर्ण झाली. सूरज उर्फ मन्या
एका धावेच्या मदतीने 6 धावा स्कोर कार्डवरती. प्रसाद भोईर, दिगंबर मोरे, कल्पेश जाधव आणि सगळे युवा चिंचोलीचे खेळाडू या स्पर्धेसाठी बरंचसं सहकार्य करताना विनायक जाधव यांना पाहायला मिळतात. मोरिया 11 चिंचोली या टीमनं मात्र विशेष या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत आहे. इथे मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि चेंडूचा संपर्क घडला नाही. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय आणि इथे पहिलं षटक आता कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यशवंत एंटरप्राइजेस संघाच्या धावा लागल्यात बिनबाद 6. शेवटच्या आता 3 षटकांचा खेळ बाकी आहे. संधी देऊया डीजेला. राष्ट्रवादी आज थोड्याशा वेदना मनामध्ये आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आपल्यात नाहीयेत, पण त्यांच्या आठवणी सदैव पेटत्या ज्योतीप्रमाणे प्रत्येकाच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये राहणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. निश्चितच त्यांच्या स्मृतीला उजाळा देताना आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहिली आणि आज त्यांच्याच या राष्ट्रवादी पक्षाकडनं बरेचसे नेते मंडळी या स्पर्धेमध्ये येताना देखील आपण पाहिले. प्रत्येक क्षण मात्र भाऊक पाहायला मिळाला, पण आनंद देखील तेवढाच देतोय. आदरणीय अजितदादा पवार यांचं हे व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या हृदयात आता साठवलं गेलेलं आहे. देवासारखा माणूस, कामाचा माणूस, प्रत्येकाच्या हक्केला धावणारा माणूस, तळागाळातील खेळाडूंना चांगलं सहकार्य करणारा माणूस अजितदादा पवार. शेखर जाधव जे कार्यकर्ते रमेशभाई जाधव साहेबांचे यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. ज्यांचं कार्य महान आहे असे शेखर जाधव इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत करूया. OUT आउट असा तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे आलाय. बॅटर जाईल डगआउट मध्ये. डीजे खालापूर तालुक्यामध्ये पाहिलं तर टेनिस क्रिकेटचं बऱ्यापैकी यांच्याकडे धुरा आहे आणि त्याचबरोबर खालापूर तालुक्याचं क्रिकेट आज पुढे जाण्यासाठी यांचं सुद्धा चांगलं योगदान. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल. निश्चितच या कालापूर तालुक्याची जर विचार केला तर पहिली नाईट रजनी जर कुठे होत असेल तर ते सावरोळच्या मैदानावरती, आणि त्याच मैदानावरती पहिल्या नाईट रजेचा मान जर कोणी पटकावला असेल तर ते मनोज शेठ पाठारे यांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया. आणि कदाचित या वर्षातील शेवटची नाईट ठेवण्याचा मान संतोष जोरकर आणि सूरज केदार यांच्या नावावरती जोडला जाऊ शकतो. आणि मनामध्ये आलं तर खालापूर प्रीमियर लीग देखील ते घडू शकतात पुढच्या महिन्यात असं म्हणतात. खालापूर प्रीमियर लीग कमिंग सून. संतोष जोरकरनी जोर लावला तर नक्की होईल आणि त्याच प्रयत्नात ते आहेत. शॉर्ट टाइम मीटिंग तिघांमध्ये पाहायला मिळतीये. त्या तिघांना मी पुन्हा एकदा या व्यासपीठावरती आमंत्रित करतो, आपण यावं. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागला तर 1-7. निलेश शेळके उर्फ भाई नॉन स्ट्राईक एंडवरती. आता निलेश शेळकेला मी नक्कीच म्हणेल नावात भाई आहे, पण मैदानावरती घाई करायची गरज नाही, कारण की तुमचा एक गडी मात्र बाद झालाय. वेल एक्सप्रेस निलेश आता स्ट्राईक एंडवरती 40+ हा सिनियर खेळाडू. आणि त्याचबरोबर संतोष पाटील आणखीन एक वेल एक्सप्रेस खेळाडू या टीम मध्ये आहे, ज्यांना प्रेमाने सगळे म्हणतात लाल्या. लाल्या दादा आहे. चेहरा तरी लपवला असला तरी डोळे मला सांगतायत की तो आहे.
सरळ बॅटनं या चेंडूला फेकून दिले. चावल पुराना है लेकिन लाल्या दादा स्वाद नया, बासमती का चस्का देने वाला ये बिग हिट षटकार डीजे. राष्ट्रवादी शिवसेना उपाट चषक हाय हो एक नंबर. राष्ट्रवादी शिवसेना उपाट चषक हाय हो एक नंबर. काय डीजे एवढा लांब चेंडू मारला ना सत्तू जोरकर की षटकार आला. इथे आपण पाहतोय सूरज केदारी यांनी सांगितलं लगातारच्या 3 षटकारांना 500 रुपयाचं पारितोषिक. सूरज केदारी जे युवा उद्योजक आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आता पारितोषिक लावलं जात आहे. षटकाराच्या रूपात टोटल धावा लागल्यात त्या 14. विनायक जाधव दादाचं बघा आयोजन हाय सुंदर. लगातारच्या 2 षटकारांना नागेशजी साळुंके साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. आणि त्याच्या बरोबरीने माझे परम मित्र कुणाल कारेकर जर आले असतील तर त्यांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. आणखीन एक चेंडू जातोय आसमानी सफर करताना आरपार. आउट ऑफ द पार्क धावा मिळतील 6. आलाय षटकार. शैलेशजी फावडे यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभारी आहे. फावडे साहेबांचं विशेष प्रेम माझ्यावरती सातत्यानं राहिलंय आणि त्याच प्रेमानं माझं कौतुक करताना त्यांनी 1000 रुपये मला दिलेले त्याबद्दल आभारी आहे. हा लगातारच्या 3 षटकारांना सूरज केदारी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सूरज केदारी म्हटले 1000 की 1000. लगातारच्या 3 षटकारांना दीप जाधव यांच्याकडनं 500. 50 धावा पूर्ण केल्या तर विनायक जाधव यांच्याकडे 2000. भाई लोहा गरम आहे मारलो हातोडा. पारितोषिकांचा वर्षा होतोय पण तिसरा षटकार मी तर म्हणेल येता येता राखला. भाई तून या चेंडूवरती का केली घाई असे नागेश साळुंके आता विचारतात. सिंगल आली 1 या धावसंख्येनं टोटल झटपट पटापट स्कोर कार्ड वरती वाढ 21 धावांची नोंद. केतन निकम साहेबांचं आपण स्वागत या षटकानंतर घेणार आहोत. केतन निकम या व्यासपीठावरती बसलेत. युवा उद्योजक, युवा नेते. नागेश साळुंके साहेबांकडनं लगातारच्या 2 षटकारांना आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. आणि कुणाल कारेकर यांच्याकडनं लगातारचे 3 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. कुणाल कारेकर नागेश साळुंके यांचं देखील खोपोली प्रीमियर लीग वरती विशेष प्रेम होतं. सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा आभार मी नक्कीच व्यक्त करेल. पण फायनलचा सामना पेंडिंग आहे. त्या सामन्याला आपण नक्कीच आवर्जून उपस्थित राहा. सगळ्या खेळाडू मित्रांना मी विनंती करेल खोपोली प्रीमियर लीगच्या फायनलच्या सामन्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहा. ती तारीख थोड्याच दिवसात तुमच्या समोर येईल. नेक्स्ट बॉलर साहिल सावंत. सावंत म्हटलं की हवा का झोका. साहिल वेगानं मात्र चेंडू फेकणार याच्यामध्ये तिळ मात्र शंका नाही. 7 विलास एंड कडनं आता गोलंदाजी होतीये. टोटल धावा लागला स्कोअर कार्ड वरती 21 एक बाद 21. शैलेश दादा फावडे सुंदर असं व्यक्तिमत्व. क्रिकेट क्षेत्रामध्ये आता त्यांचा ठसा उमटवला आणि आपण बघतोय निलेश शेळके उर्फ भाईनं शैलेश फावडेचं स्वागत करण्यासाठी मारलेला जबरदस्त आउट ऑफ द पार्क कडक षटकार. तलवार एक धारी होती शुभा माझा दुधारी होता. लाखो शत्रूवरती एक अटाच राजा माझा. छत्रपती शिवाजी राजा हा भारी होता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. इथे मात्र निलेशच्या पारीचा अंत झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानाचा मुजरा करूया. ज्या
नावानं रक्त सळसळतं आणि इथे गोलंदाजानं त्याच जल्लोषामध्ये घेतलेली एक मोठी विकेट. शॉट आणि स्वीप पारी खेळताना मैदानाच्या बाहेर येतोय तो भाई, ज्यानं या चेंडूवरती केली घाई. टोटल धावा लागल्या दोन गड्यांच्या मोबदल्यात, त्या टोटल 27. संकेतचं हे संकेत मात्र थांबवण्यात आलं. काऊ कॉर्नर मध्ये त्याचा पकडलाय झेल आणि संपलाय आणखीन एका बॅटरचा खेळ. ठोक डीजे. पाचव्या क्रमांकाचा हा फलंदाज. स्कोअर कार्डवरती धावा लागल्या त्या 27. अजून या षटकातले 3 चेंडू बाकी आहेत, म्हणजे 9 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. जाणाऱ्या फलंदाजाला नक्कीच सूचना देण्यात आलेली खेम्यामधनं की मैदानावरती आता तुला धावा करायच्या, जम बसवावा लागेल. सलामीला गेलेला फलंदाज करण अजूनही मैदानामध्ये तग धरून उभा आहे आपल्या संघासाठी. इथे सिंगल आली आणि करणकडे स्ट्राईक देखील पाहायला मिळाली. एका धावेनं स्कोअर कार्डवरती वाढ झाली आहे. माझे साथी गुणलेखक भावेश सावंत सर मला सांगतायत टोटल 28 धावांची नोंद झाली आहे. उद्या केपी वॉरियर्स कदाचित लोणावळ्याच्या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि मेंटॉर आहेत ती खऱ्या अर्थानं आपण पाहतो या संघाचे नागेजी साळुंके, त्याचबरोबर संघ व्यवस्थापक आदरणीय कुणाल कारेकर आणि संघाचे कर्णधार भावेश सावंत उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मावळमध्ये जाऊन केपी वॉरियर्स खोपोलीचा आज संघ लेदर क्रिकेटचा अनुभव घेणार, पण इथे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आता भानवत संघ खेळतोय. डॉट चेंडूचा पंचांचा इशारा आलाय. पंच बाळा साळुंके सर, पंच सूरज पांडे सर, पंच मुन्ना पिंगळे सर. मुन्ना पिंगळे यांना रोहन नावानं बऱ्याच कमी जण ओळखतात, पण मुन्ना म्हटलं की प्रत्येकाला लगेच त्यांची आठवण होते. गोलंदाज साहिल चांगलं कमबॅक करताना आपल्या टीम मालदेव संघासाठी. कोला टप्पा सटिक यॉर्करचा प्रयत्न केलाय. असं म्हणतात क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि संतोष जोरकर साहेब मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर बराच त्रास होतो आणि तो त्रास आता कदाचित तुम्हाला होत असेल. इथे मात्र असं वाटलं होतं अंजरून संघ या मैदानावरती आजच्या रात्रीमध्ये अभिराज्य करेल, पण थोडासा खेळ अपुरा राहिला. पण पुढील वाटचालीसाठी माझ्याकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टोटल स्कोअर कार्डवरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 28 धावसंख्येची नोंद. डीजे ना उबाटा ट्रॉफीचा थरार 2026च्या माध्यमातून माझे परम मित्र दीपक पाटील सर देखील इथे आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. टोटल स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात त्या 28. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्गवरती चिंचवली एंड कडना गोलंदाज अजय सावंत तयार. अजय सावंत एक अष्टपैलू खेळाडू आहे.
नेहमी मालदेव संघाकडनं या खेळाडूची चांगल्यारीत्या खेळ मी पाहिलाय, पण आज डीपी रोडच्या मैदानावरती त्याला आता जम बसून दाखवावं लागेल. पण पलीकडे उत्तर देताना जर्सी क्रमांक 7 बॅटर मणी स्ट्राइक एंड वरती फिरून मारण्याचा प्रयत्न. आखू टप्प्याचा चेंडू होता, स्लॉट मध्ये घेतलाय. 2-2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करताना सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं आणि 2 धावांच्या मदतीनं आता 30 धावसंख्येची नोंद झाली आहे. 30 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. सूरज केदारी ज्यांनी पारितोषिक लावलं होतं निलेश शेळके यांच्यावरती ते पेंडिंग राहिलं, पण ते पारितोषिक अजूनही चालू आहे. 3 षटकार मारा आणि सूरज केदारी यांचे 500 रुपयाचं पारितोषिक तुम्ही नक्कीच कमवा. येरुणकर मामा यांचं देखील मी कौतुक करेल. चांगली सुंदर आणि देखणे इथे लाईटची व्यवस्था आणि त्याचबरोबर मंडप डेकोरेटरचं काम त्यांनी पाहिलं. आदरणीय शैलेशजी पावडे, विनायकजी जाधव आणि यश जाधव यांच्या या आयोजनामध्ये त्यांना मोलाचं सहकार्य केलं असे आमचे येरुणकर मामा यांचं नक्कीच कौतुक मी करेल. पण पंच सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. पंचांनी या चेंडूला स्क्वेअर घोषित केले, पण इथे आता मागणी क्षेत्ररक्षण करणारा संघ ही वाईटची हा चेंडू आहे की नाही याकरता करतोय. त्यांच्याकडे जी मुभा आहे ती त्यांनी वापरलेली आहे आणि मागणी तसा पुरवठा हा आयोजकांनी घेतलेला निर्णय आहे. डान्सर देखील आलेले आहेत, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. इट्स अ वाईट बॉल असा तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. एका धावेने स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 31 धावसंख्येची नोंद. संधी देऊया. डान्सर मंगेश सर इथे आलेले आहेत, त्यांचं मी नक्कीच स्वागत करतो. थोड्याच वेळात त्यांना आपण कॅमेऱ्यामध्ये कैद करू. प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे त्यांचं आणि आमचं परम कर्तव्य आहे आणि प्रेक्षक खुश तर आम्ही खुश. काउ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं गेलं. पुन्हा मिळाली 1 धाव आणि एका धावेनं स्कोर कार्डवरती वाढ. 32. आमचे डान्सर सांगतात सगळं ओके. कधी कधी ते बिना गाण्याचे पण नाचतात. अजून या षटकातील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पण हा चेंडू यावेळेस आपण बघतोय फलंदाज थोडासा अडचणीत आला. बॅटची कडा नक्कीच घेतली गेली. ऑफसाईडच्या दिशेने सिंगल आली. 1 या धावसंख्येनं वाढ झाली आहे. डान्सर आमचे वॉर्मअप करतात. वॉर्मअप. एखादा चेंडू जर मैदानाच्या बाहेर आला तर त्यांचं नृत्य आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आणि मिथुन चक्रवर्तीचे ते खूप जबरदस्त फॅन आहेत अशी सूत्रांकडनं मला माहिती मिळालेली आहे. झटपट पटापट स्पर्धा पूर्ण होणं गरजेचं आहे. पण इथे हा चेंडू जमिनीला गुदुगुदू 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 करत 1 धाव मात्र देतोय आणि एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 34 धावा आता स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. अरे लगाव छक्का, 2 अपोजिट टीम को धक्का असा खेम्यामधला आवाज येतोय. पण करण साळवी मागणी तसा पुरवठा करणार का? हम बेहदम क्या हम होंगे इस मैच में बाजीराव सिंघम. पण इथे गोलंदाज बाजीरावची भूमिका पार पाडतोय. निराशकारक स्थितीमध्ये आपण पाहतोय ते करण साळवीला. पण अजूनही काही घडलेलं नाहीये. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. मॅच बनवणारा जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच आमचे नागेश साळुंके साहेब मात्र खुश होतील. सरळ बॅटनं एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय चेंडू आर पार. धावा मिळतील 4 आणि या धावांनी मात्र नवीन ऊर्जा नवीन संजीवनी निर्माण केली आणि टोटल आता 38 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. पाटला करायचा आहे तो 39 धावसंख्येचा. ठोक डीजे डान्सर भी नाचेंगे.
राधाकृष्ण सावरळी संघाच्या संघटनाला आपण टॉससाठी आणि या दरम्यान स्वागत होतंय आदरणीय केतन निकम साहेबांचं आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय कल्पेश मोरे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते केतन निकम साहेबांचं स्वागत करावं. युवा उद्योजक आहेत, युवा नेते आहेत आणि त्याचबरोबर सुनील अण्णा शेळके प्रतिष्ठान रायगड याचे अध्यक्ष आदरणीय स्वामी देशमुख साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण हार्दिक करूया स्वागत. मनोज पाटारे आलेत त्यांच्या सुपुत्राला घेऊन, चिरंजीव देखील त्यांचे आलेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. केतन निकम यांची छबी आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत तिथे अगत्यानं केलं जात आहे. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. अंतराळ संघाचा संघनायक आणि विरोधात राधाकृष्ण सावरोळी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला ही शेवटची आणि अंतिम पुकार आहे. आपण टॉस साठी लवकरात लवकर या. जर इथे चेंडू पहिला पडला तर मात्र आपल्याला देखील पेनल्टी पडू शकते. बॅटर पाठवा मैदानामध्ये. मालदेव संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण बॅटर पाठवा. सर बोला. येणाऱ्या 22 एप्रिल ते 26 एप्रिल याच मैदानावरती क्रिकेटचा महासंग्राम महामेळावा पुन्हा एकदा लवजिके फौजी या सगळ्या टीमच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय आदरणीय अल्पेश तरकोडे आणि त्याचबरोबर नगरसेवक आदरणीय प्रशांत शेंडे साहेबांच्या वतीनं येणाऱ्या 22 ते 26 या कालावधीमध्ये आपण एक मोठी स्पर्धा डीपी रोड पीजी नगरी या मैदानावरती होताना पाहणार आहोत. नाईटच्या स्वरूपात. चेंडू द्या मैदानामध्ये. थँक्यू डीजे. अंतरण संघाच्या संघटनाला मी आमंत्रित करतोय. आपल्याला यायचंय. टीम राधाकृष्ण सावरोळी संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. अंतरट कर्जत वर्ण आलेली कदाचित टीम आहे ज्यांना मी विनंती करतोय की आपण टॉस साठी लवकरात लवकर या. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आता 39 धावांची गरज आहे. ती मात्र यशवंत एंटरप्राइजेस भांडवत खोपोली संघाच्या विरोधात. टीम मालदेव संघाला आदरणीय आमचे पाहुणे लघु जोशी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना देखील आपण आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती यावं. दिगंबर मोरे आमच्या डान्सरवरती खुश झालेले आहेत. कदाचित त्यांच्या खिशातनं एखादी एक मोठी नोट येऊ शकते कारण दिगंबर मोरे युवा उद्योजक आहेत. उद्योग जगतामध्ये त्यांचं देखील मोठं नाव आहे. वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतरड नीड या संघाच्या कर्णधाराला आपण विनंती करतोय टॉस साठी या. रोशन दाहिरे. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल तर लवकरात लवकर या. गोलंदाज हर्षद सावंत. स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे मयूर आणि नॉन स्ट्राइक एंड वरती अभिषेक. 24 चेंडू 39 धावसंख्येची गरज. आने वाले 24 गेंदे 39 रनों की जरूरत. कदाचित केटीसी ने ठरवलंय फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला. मिड विकेटच्या बाहेर चेंडू जातोय सीमा रेखा पार. ठोक डीजे डान्सर नाचेगा.
पारितोषिक जाहीर झालंय. कल्लप्पा साहेबांकडे पारितोषिक जाहीर झालंय. लगातारच्या 3 षटकारांना 3000, 1000 आणि लागोपाठ 3 वेळा 3 षटकार मारले तर 3000. कल्लप्पा युवा उद्योजक त्यांच्या मनामध्ये आलं तर इथे प्रत्येकाला खुश करतील. डान्सर पण वाट बघतायत. हा लगातार त्यांनी 3 वेळा 3 षटकार मारले की 1000 तुम्हाला. टोटल 7 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली साथ मिळाली मी तर म्हणेल विनायक जाधव, त्याचबरोबर आदरणीय शैलजी फावडे आणि यश जाधव यांच्या माध्यमातून स्पर्धा पुढे चाललेली आहे. अल्पेश सरकुडे यांच्याकडनं लगातारच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. येणाऱ्या काही दिवसातच निर्धार ट्रॉफी मानकिवलीच्या मैदानावरती देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. आता क्रिकेटची जत्रा यात्रा सगळं सुरू झालेलं आहे. अल्पेश शेठ तरकुडे युवा उद्योजक, राष्ट्रवादी पक्षाचे आणखी एक जबरदस्त नेते, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. आणि प्रशांत दादा शेंडे नगरसेवक खोपोली नगर परिषद हे देखील आले असतील तर त्यांना मी विनंती करतोय, आग्रहाचं आमंत्रण करतोय आपण यावं. इथे चेंडू फरार, धावा मिळतील फाईनल क्षेत्राच्या बाहेर 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 बाहेर. मोका मिला तो लगा चौका, ठोक डीजे. चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर, होते चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर. नक्कीच चर्चा तर या वर्षी झालेली आहे, पण आता आयोजकांनी विचार देखील केला पुढच्या वर्षाचा. येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये निकम साहेब या स्पर्धेमध्ये फलंदाज, गोलंदाज आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक, 3 बाईक जाहीर झाल्यात. त्यातली 1 बाईक घोषणा देखील झाली. कृपा सिंधू नेटवर्कचे सर्व आदरणीय मंगेश मोरे यांच्या माध्यमातून जाहीर झालेली बाईक आपण पाहिली, पण अजून 2 बाकी आहेत. इथे सन्माननीय युवा उद्योजक आदरणीय अक्षय सावंत यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया, ज्यांच्या नावानं आज भानवत संघ मैदानामध्ये खेळतोय. यशवंत एंटरप्राइजेस खोपोली प्रीमियर लीग मध्ये त्यांचा संघ यशवंत एंटरप्राइजेस सेमी फायनल मध्ये दाखल झालेला आहे. आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत नवघरचे परेशजी देशमुख यांचं मी या सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. डान्सरला विनंती आहे नाचा, पण मैदानामध्ये खर्चा करू नका. टोटल स्कोअर कार्ड वरती 6 धावांनी वाढ. आता धावा लागल्यात त्या 39 धावसंख्येचा बाटला होत असताना 17 धावा स्कोअर कार्ड वरती लागल्यात. खतरा आता कोणाच्या वाटेला? यशवंत एंटरप्राइजेस भानवत संघाच्या वाटेला खतरा पाहायला मिळेल की टोटल 17 आलाय की 18 आलाय. माफी असावी, आमचे गुणलेखक थोडे बिझी होते. चेक केलं त्यांनी या सगळ्यांना, झोपलेत की जागे आहेत, पण प्रेक्षक जागे आहेत. प्रेक्षक म्हणजे या स्पर्धेचे मायबाप आणि प्रेक्षकांनी सांगितलं म्हणजे ते 100% खरं आहे. 18 धावा आता स्कोअर कार्ड वरती लागल्यात. अक्षय सावंत साहेबांना मी विनंती केलं आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करावा. युवा उद्योजक ज्यांच्या मातोश्री खोपोली नगर परिषदेच्या नगरसेविका आहेत. अक्षय सावंत म्हटलं की युवा पिढीचं युवा नेतृत्व, ज्यांच्या माध्यमातून आता टॉस होईल. अंतरड संघाच्या विरोधात राधाकृष्ण सावरोळी. चला मैदानावरती आपण डिले करू नका, टाइम अलर्ट झालेला आहे. सूरज लाड गोलंदाजी मार्क वरती आलेत. सूरज लाड यांच्याकडे पाहताना मला जुन्या खेळाडूंची आठवण होते. काय ऍक्शन आहे त्यांच्या गोलंदाजीची. दिगंबर मोरे देखील प्रेमात पडले होते खोपोली प्रीमियर लीग मध्ये. सूरज लाड आता गोलंदाजी मार्क वरती आलेत. राधाकृष्ण सावरोळी संघानं नाणेफेकीचं कौल जिंकलंय. निर्णय
आयवा कॅच साठी आता सुवर्ण संधी आहे ती प्रेक्षकांना. या चेंडूवरती जर आयवा कॅच पकडला तर अल्पेश सरकुडे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. घुटना टेक तमाशा देख, पण हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी पकडलाय. वाईट चेंडूचा इशारा. 1+1 अशा 2 धावसंख्येनं वाढ झाली आहे. अल्पेश सरकुडे आल्यानंतर पारितोषिकांचा वर्षा होणार याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही. येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांची देखील एक मोठी स्पर्धा आता मैदानावरती जाहीर झालेली आहे. जवळजवळ 2 ते 3 लाख रुपयाची स्पर्धा असेल. त्यांनी एक बार कमिटमेंट करली तो खुद की नाही सुनते. आणि फॉर्मॅट काय आहे ते मात्र तेच आल्यावर आपल्याला समजेल. 3 गाव की 4 गाव की 2 गाव की तालुका की ओपन, काहीतरी नवीन ते दरवर्षी घेऊन येतात आणि यावर्षी देखील नवीन काहीतरी घेऊन आलेले आहेत. बघा डान्सरचे फॅन झालेत आमचे हे छोटे खेळाडू, ते त्यांचं छायाचित्रीकरण करतात. डान्सरची एन ऍक्शन देखील वेगळी आहे. इथे चेंडू गेला मात्र पुन्हा एकदा स्वेअर. अरे मनोज लाड, ये तूने क्या किया. लगातारचे 2 वाईट चेंडू त्यानं टाकलेत. हलक्या हातानं या चेंडूला कार्पेटच्या सहाय्यानं खेळलंय. काऊ कॉर्नरमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, फंबल पाहायला मिळाली, गंमत घडली. एका धावांचं अंतर 2 धावांमध्ये पूर्ण करण्यात आलं आणि या 2 धावांनी आता स्कोअर कार्डवरती झाली आहे वाढ. टोटल 23. नागेशजी साळुंके मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. कुणाल कारेकर त्यांच्या सौम्यत आहेत. शांत वातावरण, जणू काही टाचणी पडली तरी आवाज होईल असा प्रेक्षक राजा या मॅचकडे आशाभूत नजरेनं पाहतोय. हा सामना कोण जिंकणार हे मात्र सांगणं कठीण आहे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. यावेळेस ऑब्रेक पद्धतीनं चेंडूला टाकलं गेलं. या चेंडूवरती सिंगल आली आणि एका धावेनं आता स्कोअर कार्डवरती टोटल 24 धावा पाहायला मिळतात. दांडी 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 केली गुल. मार्केटमध्ये आहे मंदी, पण गोलंदाजानं मिळवली संधी. ठोक डीजे, मिळाली विकेट. चेंडूवरती दांडी गोल केली. मनोजनं केले कमबॅक. टोटल धावा लागल्यात. 39 धावसंख्येचा पाठला होत असताना 24. पण शुभम चोगले जे इंदोरवरनं या स्पर्धेला पाहतायत त्यांनी आयोजकांना आणि टीम राधाकृष्ण सावळी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. शुभम चोगले इंदोरवरती गेलेले आहेत आणि तिथून देखील क्रिकेटचा मोह त्यांना आवरला नाही. खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, पण मात्र या चेंडूला वाईट घोषित करताना 1 धाव मात्र स्कोअर कार्डवरती नोंद झालेली आहे. टोटल धावा लागल्या त्या आता 25 धावा स्कोअर कार्डवरती नोंद आहेत. चंद्रकांतजी चिले आणि जयंत तटकरे साहेबांनी देखील राधाकृष्ण सावरळी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा पाठवल्यात. पण इथे मॅच चालू आहे ती मालदेव संघाच्या विरोधात. भानवज अशी तगडी लढत. या दोन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारताना आपण जाऊया. मैदानामध्ये षटकार आलाय आणि षटकाराच्या जोरावरती टोटल 31 धावसंख्येची नोंद झाली आहे. 39 धावांचं टार्गेट असं वाटलं होतं. भानवत संघाकडनं रोखलं जाईल. आपण पाहतोय नागेश साळुंके साहेबांच्या आशा लागल्या होत्या या मॅच वरती. युवा खेळाडूंना दिलेली त्यांनी संधी होती, पण या संधीमध्ये अंतर आता गाठलंय ते टीम मालदेव संघानं. अक्षय सावंत यशवंत एंटरप्राइजेस संघाचे पुरस्कर्ते मॅचचा आनंद घेत आहेत.
त्यांच्या चेहऱ्यावरती थोडस निराशा पाहायला मिळते. पण क्रिकेटचा खेळ आहे, झटपट कधी काय घडतं आणि कधी काय बिघडतं. चेहऱ्यावरती स्मित हास्य जरूर आलं, कारण त्यांचा संघ खोपोली प्रीमियर लीगमध्ये सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. पण ही स्पर्धा जिंकणं हे खेळून पाहिलेलं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अक्षय सावंत यांनी मात्र त्यांना मोलाचं सहकार्य केलं. बॅटरनं निर्णय घेतलाय, हा चेंडू वाईट आहे का नाही हे मात्र आता चेक केलं जाईल. पंचांच्या निर्णयावरती त्यांनी आक्षेप घेतलाय आणि तो आता ऑन स्क्रीनवरती क्लिअरिटी आणि क्वालिटी सायना पाहायला मिळेल. तिसरे पंच क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या सायना चेक केलं जात आहे. निर्णय अजूनही पेंडिंग आहे. KTC लाईव्ह या वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण. एवढी मागणी आहे ना जोरकर साहेब की त्यांच्याकडे आता आपल्यासाठी वेळ नाहीये. वेळ नाहीये त्यांच्याकडे. एवढ्या जबरदस्त स्पर्धा ते कव्हर करतायत, दिवस रात्रीमध्ये त्यांचं काम चालू आहे. आणि इथे डॉट चेंडूचा इशारा तिसऱ्या पंचांचा आलेला आहे. जो रियू फलंदाजी करणाऱ्या संघाकडे होता तो आता त्यांनी गमावलाय. डॉट चेंडू. स्कोर टोटल 31 धावा लागलेल्या आहेत. 39 धावांचा पाठला होतोय. आता विजयासाठी 8 धावांची गरज आहे. खोला टप्पा, ब्रह्मास्त्राचा वापर. या चेंडूवरती सटीक यॉर्करचा प्रयत्न केला आणि असं म्हणतात क्रिकेटमध्ये सर सचिन रमेश तेंडुलकर आणि सटीक यॉर्कर या चेंडूला बरंचसं महत्व आहे आणि ते महत्व दिलं शेवटच्या चेंडूवरती गोलंदाज मनोजनं. पण हे महत्व आता कितपत योग्य ठरेल हे पाहणं देखील गरजेचं आहे. येणाऱ्या आता 12 चेंडूमध्ये विजयासाठी 8 धावसंख्येची गरज. डीजे कॅमेरामॅन जरा फोकस करा आमच्या डान्सरला. तू ठोक डीजे. भूक लागली असली तरी ठोक. खंडाळ्याच्या घाटातून लोणावळ्याची वाट सरल्यानंतर दूर कांगर्ले डोंगरावरती बसलेल्या एकविरा हाकेला धावणारी नवसाला पावणारी माई माऊली. विनायक जाधव यांनी काल चुलबुल पांडे सरांना सांगितलं जर तुम्ही काहीतरी वेगळं केलं तर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं. आणि ते बोलणं सूरज पांडे सरांनी मनावर घेतलं आणि डान्सरला एक कॉल केला आणि डान्सर हाजीर. काय नाचतायत, जबरदस्त. शेवटच्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 8 धावसंख्येची गरज. मालदेव संघाच्या विरोधामध्ये टीम आपण बघतो यशवंत एंटरप्राइजेस भानवच खोपोली संघ खेळतोय. फिरून मारण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू जातोय आर पार 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 पार. धावा मिळतील 4. म्हणाला पेन परिसरातला हा संघ आहे. पेन पूर्व विभागातील ही टीम. पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू घेतला आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं. विजयाच्या
दिशेनं मारलेला जबरदस्त षटकार आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच चौकार आलाय पंच सांगतायत, पण मेंढ पंचांचा इशारा षटकार पाहायला मिळाला होता. 24 धावांचं योगदान देणारा मयुरेश ठरलं या मॅचचा हिरो. त्याला आपण टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करूया आणि विनंती करूया अक्षय सावंत आणि त्याचबरोबर केतन निकम या दोन्ही मान्यवरांना आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते द्यावा. अक्षयजी सावंत आपण टॉस बॉक्स मध्ये या, आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण देतोय. तो खेळाडू मयूर सावंत, मॅन फ्रॉम मालदेव या गावचा चमचमचा सितारा. या मयूर आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्याला मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जातोय. कॅम्पा कोलाचा थंडा आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान पूर्ण अर्थातच प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊ.